हा ह्याचे नंबर काढले होते. त्याचे प्राईम नंबर कोणते कोणते नंबर किती आले 238 पासून सुरुवात होती ना. तर 228. पहिला किती होता 228. हा एक मिनिट. 228 दुसरा 229 तिसरा 230 231 232 233 आणि 200 झालंय प्रॉब्लेम. पिनच झाला ना ह्याच्यातले प्राईम नंबर कोणते कोणते एलिमेंट कोणते कोणते होऊन जातील. 200 234 28 चेक करायची गरज नाही. 30 नाही गरज. 32 नाही गरज. 34 नाही गरज. आता 229च्या जवळचा वर्ग त्याची डायरेक्ट बेरीज करा. वर्ग वर्ग वगैरे शोधायच्या आधी याची बेरीज करून बघा बरं. याची 13 येते. याची 2 आणि 3 5 आणि 6 म्हणजे त्याला 3 भाग जाईल आहे का नाही. हा 231 कसा येईल वर्ग. 231 कसा येईल. 2 आणि 3 5 आणि 1 6. हा 3ची कसोटी बसती नाही ला 3ची कसोटी काय बेरीज करतो 3 भागतो म्हणजे हा देखील नाही. हा याची किती येते 6 2 8. 2ची कसोटी बसते. हा कारण की आपण काय करतो प्राईम नंबर आपले कुठले कुठले आहेत 2 3 5 7 आहे का नाही. तर 3च्या कसोटीत बसते 2च्या कसोटीत बसते म्हणजे हे किती आलं 229. आता बघा हा तुम्ही दिलेला क्वेश्चन होता का त्या टाईप मधला क्वेश्चन आहे. त्या म्हणजे तसा सारखा तुम्ही मला विचारलं नव्हतं का तसा. आता मला सांगा प्रोडक्ट ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज 432. फाइंड द नंबर. मग पहिला नंबर काय घेणार तुम्ही एक. दुसरा काय असेल ज्यावेळेस कॉन्सिक्युटिव्ह म्हणाल ना की त्याच्यामध्ये ऍड करायचं. हा x+1 याचा प्रोडक्ट म्हणजे कसं मानणार आपण एक्स. हा एक्स प्लस प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय मला सांगा गुणाकार. हा मग आता कसं सांगणार आता सांगा एक्स इंटू x+1 इज इक्वल टू 4032. करा बरं ह्याचं करा. हा हा मग x² + x बरोबर 4032. मग आता ही 4032 आपण असे x² स्वरूपात असं इकडं अलीकडे घेतो ना. मग कसं घेणार x² + x मायनस 4032 बरोबर. आता याचे फॅक्टर पाडायचे. मग आता बघा याचे फॅक्टरला उपयोगी कुठले येतं माहिती आहे का तुम्हाला ऑप्शन असतील तर ऑप्शन मध्ये. पण मला एक सांगा 4000 आहे डिफरन्स किती आहे एकच आहे म्हणजे दोघांमध्ये 4000 आहे म्हणजे तुमचं 4000 वर्ग कुठल्या ह्याचा असू शकतो गुणाकार वगैरे असं कुठे 40 50 असू शकतं.
बरं मला सांगा शेवट दोन कुठल्या कुठल्या मल्टिप्लिकेशन येत? 40 गुणिले 10 4 शेवट मला एक सांगा फक्त आता की दोन येते 4032 ची फोड, पण तरी ते परत तुम्हाला मल्टिप्लिकेशन पुढे कशाने करणार? असं आहे ना, म्हणजे मी काय म्हणतोय की याच्यामध्ये काय करायचं आपल्या याचे फॅक्टर घ्यायचे असतात. आपला शेवट काय आला पाहिजे 2. मग मला अशा संख्या सांगा की ज्याचा 2चा गुणाकार केला, मी कसं सांगितलं होतं 3 गुणिले 4 नव्हतं का? तर अशा संख्या सांगा किती कितीचा 2 येऊ शकतं. 1 इंटू 1 इंटू 2 2 येऊ शकतं. हां, 1 गुणिले 2 बरोबर 2. असे सांगा बरं. 2 गुणिले 6 बरोबर आहे. 2 गुणिले 6. हां, अजून हां, 1 गुणिले झालं की तू. हां, मग 2 गुणिले 6 अजून संख्या सांगा की अच्छा की ज्याचं 1 ते 9 मध्ये बघायचं की ज्याच्या दोन्हीचा गुणाकार शेवटी 2 आलं. हां, 1 ते 9 मध्येच. हां हां, हे बरोबर. का? तर ते आपल्याला सोपं जातं ना हे करायला. 3 गुणिले 4. हां, झालं की हां, तेच. हां. अजून 8 गुणिले 4. 8 गुणिले 4. आता मला सांगा 8 9 72. बरोबर आहे. आता आपल्याला इथे कितीचा पाहिजे डिफरन्स? 1चा. त्या दोघात कुठे कुठे 1चा डिफरन्स आहे. म्हणजे जिथं नसेल ते कॅन्सल करून टाकायचं आपल्याला. आहे 1चा. याच्यामध्ये पण आहे म्हणजे हे ठेवावं लागेल. हां, हे ठेवावं लागेल. हे पण ठेवावं लागेल. हां, हे कॅन्सल होईल. कारण की डिफरन्सच आपला हे येतोय ना. म्हणजे आपल्याला फक्त आता किती टर्म बघायच्या ह्या 3 टर्मचं काढायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मेथड कसं जायचं ते. आता 4032 आहे. म्हणजे 4000 कुठल्या दोन संख्याचा गुणाकार जवळ येतं असं 32च्या. 4000च्या जवळ दोन संख्याचा गुणाकार केल्यावर हां 40 गुणिले 50 करा बरं. किती येते? 5 चोक 20 2000 येईल. ठीक आहे ना. मग असं हां हां 10 चोक 40. नाही 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 आपलं म्हणजे कसं जवळच्या संख्या असतील ना त्या. 40 गुणिले 40 करा बरं. किती? 1600. 40 गुणिले 40 1600. आपलं किती पाहिजे? 4000. तर मग किती? अजून बघा बरं. 80 गुणिले 80 केल्यावर किती येते? 6000 येते. मग आपल्याला अजून बघा बरं 7 7 49. आहे का नाही? 4900. मग 6 आहे 36. बघा 3600. आलं का? म्हणजे आपल्या टर्म कुठेचे असणार आहे? 60 ते 70च्या मध्ये असणार आहे. आलं लक्षात? मग आता मग पहिली टर्म काय घेऊ शकतो आपण? 61 गुणिले 62. करा बरं किती येते याचं? 3000 येते ना? 3 आलं सोडून दे. 63 गुणिले 64 करा. आलं? हां. म्हणजे आपल्या टर्म कुठल्या झाल्या? इथं काय येईल मग? प्लस 64 आणि मायनस 63 ना? हां, मग ज्याला मायनस साइन असतं ते उत्तर घेतो आपण. म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 63. मग एक्स प्लस 1 बरोबर किती आलं? आलं का उत्तर? हां? म्हणजे मी तुम्हाला काय समजून सांगितलं की आपल्याला किती सिंपल गेलं. मी काय केलं युनिट डिजिट घेतला बघा, कारण हे लय ठिकाणी लागणार आहे. युनिट डिजिट घेतला की 2. 1 ते 9 मध्ये 2 कुठं कुठे येते? ओके. मला डिफरन्स कितीचा पाहिजे होता? 1चा. 1चा कुठं कुठं बसणार आहे? कॅन्सल. फक्त ह्या 3 मध्ये बसतोय. मग मी काय म्हटलं की 4000 आहे. मग 4000 म्हणजे 6 6 36 7 7 49 म्हणजे 60 ते 70च्या मध्ये. मग पहिल्यांदा इथं किती ठेवलं? 61 62. हे काय आपलं नाही झालं. 63 64. आता त्याच बी अजून बघा. 6चा वर्ग 36 3600.
इथे किती आहे 4000, म्हणजे लगेच 6162 पण असणार नाही. मग त्याच्या पुढचे जे असणार ना, मग डायरेक्ट तुम्ही हे ट्राय करायचं परत परत, जसं प्रॅक्टिस करताल ना तसं बघायचं की बाबा हे मध्ये येते म्हणजे 6364 गेले. हा, असं करायचं म्हणजे शोधायचं, कारण हा नंबर काही येईल तुम्हाला माहिती नाही, हा नंबर कुठला काही टाकू शकतात ना, असं थोडी काय आपण वाचलं त्याच्यातलं हे केलं. झालं. आता एक मांडताल सुरुवातीला मांडायचं मग तुम्हाला बघा ट्राय करा. फॉर्म्युल्यामध्ये बसते का बघा बरं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा एखादा फॉर्म्युला असेल ना, त्याच्यामध्ये पुढचं इक्वेशन बसते का ते चेक करायचं. नाही बसत ना. हां, तर मग बघा आता पहिल्यांदा काय म्हणले की दोन नंबरची बेरीज किती दिली 15. तर मग आपण असं म्हणू शकतो की पहिला नंबर जर मी एक्स मानला, दुसरा नंबर काय मानू शकतो मी, दोघांची बेरीज, फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय बरोबर 15 असेल. हां, तर वाय बरोबर किती येईल हो? किती येईल? एक्स प्लस वाय बरोबर 15 आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये वाय बरोबर काय येईल? बोला बोला. हा, 14 कसं येईल हो? 15 मायनस एक्स येईल ना, हा एक पलीकडे घालावा लागेल, म्हणजे 15 मायनस एक्स बरोबर. मग मी पहिली टर्म एक्स घेतली, पहिला एक नंबर एक्स घेतला, तर दुसरा नंबर माझा काय असू शकतो? 15 मायनस एक्स. आता ते काय म्हणलात पुढं, अँड द सम ऑफ देअर स्क्वेअर, म्हणजे त्यांच्या वर्गांची बेरीज 113 आहे, म्हणजे याचा वर्ग आणि याचा वर्ग, म्हणजे पहिल्याचा वर्ग काय येईल एक्स स्क्वेअर, हा प्लस हा दुसरा काय 15 मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 113. मग काय होईल एक्स स्क्वेअर प्लस हे कशी फोड करताल 15चा वर्ग. अरे वा, पाठ केलं काय? पुढं. हा, बरं एक्स स्क्वेअर, हा पुढं. आणि ही ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा वर्ग सूत्र काय आहे? मग ब्रॅकेटचा स्क्वेअरच करायचा आहे ना आता आपल्याला. कुठले 113 आहे अशीच राहील की, 113 आहे अशीच राहील की, पण हिथं काय अजून पुढं केली की अजून बघा सूत्र काय आपलं बघा, पहिलं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा वर्ग काय करतो आपण सूत्र,
हा ए बर बघा बरं सूत्र ते ह्याच्यात काय आहेत ते लिहून दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये ए हा 4ab तसं आहे का असं नाही का ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर सूत्र नाही आहे का तुम्ही लिहिताना काहीतरी केलं बुक हां तेच की ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर सेम मग मी हेच विचारत होतो याचं चालतंय की असं असं लिहिलं काय किंवा बी स्क्वेअर मागं पुढे लिहिलं तरी चालतंय हं. आता पुढे काय येईल इथं इथं मध्ये काय येईल मग आता संख्या इथं काय येईल इथं काहीतरी येईल ना आता सांगा सूत्राकडे बघा बघा की आता आपण हे जा काय झाला हा ए झाला हा बी झाला बरोबर मग ए स्क्वेअर घेतला आपण 225 बीचा स्क्वेअर घेतला एक स्क्वेअर आता काय पुढचा आहे मायनस 2ab मायनस 2 गुणिले 30 आणि बी काय एक्सच राहील ना म्हणजे काय येईल 30 आलं लक्षात हां मग आता इथं काय होईल हे एक्स स्क्वेअर के काय होईल कसं होईल कॅन्सल हा मग कॅन्सल नाही व्हायला ना म्हणलं इथं प्लस आहे इथं प्लस आहे म्हणजे 2x स्क्वेअर होईल आणि जर असं असतं तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर काय केलं असतं पुढं हा म्हणजे इथं प्लस आहे प्लस केलं बरोबर आहे आता पुढे मग मी सिम्प्लिफिकेशनसाठी असं मानू का 30x प्लस 225 मायनस 113 113 किती डिफरन्स येतो याचा याचा दोघांचा 112 येते प्लस का मायनस प्लस 112 बरोबर जी आता मला याचं फॅक्टर आता काय करणार फॅक्टर कशाचे घेणार आता मला सिम्पल करायचं जर म्हणतील ना तर इथं सगळ्याला 2ने भाग जातोय तर 2ने भाग गेल्यावरती येते का बघा बरं 112 म्हणल्यावर 56 येईल ना तिथं हां 2ने भाग जातोय सगळ्याला कारण की काय करतो आपण किती जर संख्या असेल तर ह्या दोघांचा गुणाकार करतो संख्या मोठी होते मग जर बघायचं इथल्या संख्येने सगळ्याला भाग जात असेल ना तर भाग घालवायचा भाग गेल्यानंतर काय होते काय राहील शिल्लक त्या इक्वेशनला 2ने मी भागलं काय राहील शिल्लक हां बरोबर आहे एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 56 बरोबर 0 आता याचं फॅक्टर पाडायचं आता आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे आता फॅक्टर पाडा हां ज्याची काय आली पाहिजे बेरीज -15 आली पाहिजे आणि प्रॉडक्ट +56 आला पाहिजे
7 56 बरोबर आहे. हा, मग याचे साईन काय असतील? +7 - 8. मग आता मला सांगा मायनस इंटू प्लस बरोबर काय येतं? हा, मग मायनस येतं. पण आपल्याला काय लागतो, ज्या वेळेस गुणाकाराला हे साईन पाहिजे आणि बेरीज ज्यावेळेस होईल त्यावेळेस मायनस साईन पाहिजे. हा, मग काय येईल आता? -7 + 8. जर मी इथं -7 इंटू +8 केलं, 7 × 8 = 56, तर -56 आलं. मला काय पाहिजे? हा, मग आता मला साईन काय द्यावे लागतील? प्लस तेच येते किंवा परत. मला एक सांगा, आता एक मिनिट. मायनस इंटू मायनस बरोबर काय येतं? प्लस. हा, प्लस इंटू मायनस मायनस. हा, प्लस इंटू प्लस प्लस इंटू प्लस प्लस येत. ओके, हे झालं गुणाकाराचं. मग आता मला गुणाकार किती पाहिजे? +56 पाहिजे. तर मग कुठल्या ह्याच्यावर मध्ये इक्वेशन मध्ये भेटेल? एक तर मला इथं ठेवावं लागेल किंवा इथे ठेवावं लागेल. हा, म्हणजे मी इथे ठेवू शकतो, इथे ठेवू शकतो, बरोबर ना? हे इक्वेशन बसत नाही, म्हणजे दोन्हीची साईन एक लागतील. आता मला सांगा इथं -15 आहे, तर ते पुसून येत. +7 + 8 बरोबर किती आलं? हे 15 आलं पुढं. -7 + -8 बरोबर 15. वरतीचं साईन काय असेल, खालची साईन काय असेल? वरती साईन प्लस येईल, बरोबर आहे. ज्यावेळेस बेरीज असेल त्यावेळेस मायनस मायनस मायनसच राहतं. तुम्हाला मी टेबल लिहून दिलं आहे ना एक, तो का नाही दिला? हा, मग एक टेबल बघा दिलाय की मायनस मायनस असेल तर बेरीज, ज्यावेळेस इथं गुणाकार असेल तर प्लस झालं असतं. हा, प्लस आहे ना, मग मायनस. मग आता इथं कुठलं लागेल इक्वेशन? साईन काय असेल 7 आणि 8चे? दोन्हीचे मायनस. -7 -8 म्हणजे एकाचा एक्स काय असणार आहे? 7 असला तर x+1 काय असणार आहे? 8 असेल. आलं? म्हणजे तिथं 7 आणि 8 15, दोघांची बेरीज 15 असेल. अशी मेथड जास्त दिसते. हा, मग आता इक्वेशन जसं जसं जाईल ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस तुम्हाला एक्सच्या स्वरूपात मांडावं लागेल, व्हॅल्यू दिलेली नसतील, त्यावेळेस हा अशाच पद्धतीने. हं? मग आता तुम्हाला हे लिहून घ्या, मग मी ह्याच्यात मग तुम्हाला सांगतो की बाबा जसं जसं प्रॅक्टिस करताल डायरेक्ट कुठल्या स्टेपला जायचं तुम्ही. हं? झालं? बघा आता तुम्हाला माहिती आहे की ह्या दोनचा वर्ग वगैरे आहे. तर तुम्ही काय करू शकता, पहिला एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर इकडे पण येणार आहे, मग तुम्ही सरळ डायरेक्ट मांडू शकता 2x². हा, 15चा वर्ग 125, त्याच्यात डायरेक्ट डिफरन्स काढायचा. किती झाला? 112. x² + 112. 2x² + 112. आणि आपल्याला माहिती आहे हे 2 न मल्टिप्लिकेशन होतं, -30. -30x बरोबर 0. मग डायरेक्ट 2 न भाग घालून x² -15x + 61. 56 बरोबर. मग आपल्याला माहिती आहे 7 8 56, दोघाला
निगेटिव्ह लागतंय म्हणजे एकाचं 7 एकाचं 8 दोघांची बेरीज असं प्रॅक्टिसनं होऊन जाईल. आन्सर काढलं. अरे वा, किती आलं? पहिला नंबर पहिला. बरं बघा आता, द ॲव्हरेज ऑफ 4 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर. पहिला इव्हन नंबर काय घेतला तुम्ही? एक्स. दुसरा बरोबर आहे x+2. तिसरा बरोबर आहे x+4. चौथा, आता पुढे इक्वेशन कसं मांडलं? x+x+2 प्लस इज इक्वल टू हा अपॉन अपॉन 4. बरोबर आहे. मिस्टेक इथंच होती. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. पण चुकतं काय इथं की आपण 4 घ्यायचं राहून जातो घाई गडबडीमध्ये. हा, इथे ॲव्हरेज दिलेला आहे ना. हा, मग 27 × 4 किती? 108. 27 × 54 108. मग कसं केलं बरं? तिथं मग पुढे मला आता सांगा काय केलं पुढे? हे ऍडिशन केली. हा, किती? 4 + 12 हा भागिले 4 बरोबर 27. पुढे तसं नाही हो. कसं आहे बघा, हा पूर्ण यालाय 4x + 12 भागिले 4. जर असं असतं 4x + 12/4 फक्त 4 ने ह्याला भाग करायचा असतं, तर इथे गेलं असतं 4×12. हा पूर्ण याला म्हणल्यावरती तसा भाग घालवायचा नाही. इथे जर x असेल तर
हा, आलं लक्षात? मग आता पुढे काय करणार तुम्ही? आता सॉल्व करा बरं. किती येते? पहिला 124 बरोबर आला आता. हं? म्हणजे काय होईल हे? हा 4 इकडे गेल्या किती आला? 108 आणि 4 x अधिक 12, 12 इकडे गेल्यावरती 96 आलं भागिले 4, x बरोबर 24 आणि मग पुढच्या टर्म 24, 26, 28, 30. ते काय म्हणजे फाइंड द लार्जेस्ट ऑफ दिस नंबर. लार्जेस्ट कुठला येईल? 30 नंबर येईल ना. हे का नाही, आपला आन्सर 30 येईल. हे आलं ना लक्षात? ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस ते डिव्हिजनचं हां काळजी घ्यायची, कारण की सगळं मार्क्स आहे बरोबर आणि तिथं चुकायचं नाही कॅल्क्युलेशन. झालं बघा. ठीक आहे, म्हणजे सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. ऑड नंबर साठी पहिला काय घेतला आपण? दुसरा एक्स प्लस वन कसं येईल? ऑड नंबर समजा माझा पहिला 3 असेल, दुसरा काय येईल? हा, ऑड नंबर. इव्हन नंबर म्हणजे काय? 2, 4, 6. ऑड नंबर त्याच्या इन बिटवीन असतात. मग पहिला 3 असेल, दुसरा काय असू शकतो? 5. इथं मला 5 येण्यासाठी किती ऍड करावे लागतात? 2. म्हणजे इथं किती आहे ना, ऑड असो इव्हन असो, एक्स प्लस टूच घ्यायचं. आलं लक्षात?
ऑड असो इवन असो एक्स प्लस टू नच वाढत जातात. आता इथं 7 येईल ना तिसरा नंबर. इथं परत याच्यामध्ये 2 ऍड करावं लागेल. म्हणजे तिसरा काय होईल एक्स प्लस. आलं लक्षात? तुमच्या आलं डोक्यात की ऑड आहे म्हणून एक्स पहिला घेतला, दुसरा एक्स प्लस वन, एक्स प्लस टू. ते नंबर कुठले झाले कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. कॉन्सिक्युटिव्ह इव्हन आणि ऑड म्हणलं तर दोन दोनच ऍड करत जायचं. हा आता येईल करायला एक आणते नाही नाही मग तसं नाही. हं? आता बघा ट्राय करा. हा त्यांच्या वर्गांची बेरीज. मग तुम्ही मानणार कसं? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर किती 2531. मग ह्याची फोड करणार मगाचं सूत्र ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. या दोघांची तशी फोड करणार बेरीज करणार. हं? फॅक्टर अवघड जाते. हा याचं कसं झालं मला सांगा पुढे एक्स स्क्वेअर प्लस याचं आता ब्रॅकेट हा एक्स स्क्वेअर मी इथला घेतला. याचं काय होईल 4 प्लस एक्स. आपलं दुसरं काय सांगा बरं याचं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो मायनस साठी आहे ना प्लस साठी प्लस 2ab. मग याच्यातला ए जर मी हा घेतला बी हा घेतला तर पहिलं काय होईल एक्सचा स्क्वेअर. हा हा किती हा प्लस 2ab म्हणल्यावरती 4 एक येईल ना 2 गुणिले 2. हा हा 2 ला एक्स नको नका करायचा पण आपलं सूत्र काय 2ab. मग 2 गुणिले एक्स गुणिले
2 असेल ना पुढचा बी, म्हणजे टोटल 4x. टोटल 4x प्लस पुढे यायचं आता पुढे करून नाही सांगा काय येईल, हे तर वेगळं येईल ना. एक्स स्क्वेअर प्लस 16 8x येईल ना आता, प्लस 8x हा 2531. एक्स स्क्वेअर किती आहेत टोटल? 3. 3 नंबर आहेत ना. हां 3x स्क्वेअर. हां एक्स किती आहेत फक्त? 12x. पुढे 16 आणि 4 पुढे काय करणार? 3x स्क्वेअर प्लस 12x हे मायनस होईल. त्याच्यातून 20 मायनस केल्यावर 2511 मायनस 2511 बरोबर 0. आता हे आता बघा इथं 3 आहे, 3 भाग गेलेलं सोपं जाईल. जातोय का बघा इथं, या संख्येला जाईल का बघ, 3ची कोशट लावा बरं. 5 आणि 2 7 जातोय. मग 3 भाग घालवा सगळ्याला. किती येतो हे? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 8 त्रिक 24 राहिले किती? 1 11 3 त्रिक 9 राहिले किती? 2 3 7 21 0. हां म्हणजे 870. आता मला सांगा याचे फॅक्टर काढताना काय कसे करणार पहिल्यांदा? हां हां सांगा मला कुठलं कुठल्या याचं 7 येतं? 1 गुणिले 7. दुसरा 3 गुणिले 9 त्रिक 7. हां हं? एवढेच येतात बरोबर. मग मला आता सांगा डिफरन्स बघा, आपल्याला किती पाहिजे? एक. एकचं कुठं किती किती आहे हो? हां हा एक स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर वेगळाच पाहिजे, एक्स स्क्वेअरचं धरायचं नाही. एक्स स्क्वेअर प्लस 4x तिथला जो टर्म आहे ना ही फक्त कन्सिडर करायची आणि त्याचं साईन बघायचं. 4 प्लस 4चा डिफरन्स राहतोय आणि इथे कितीच आहे? मायनस साईन आलं पाहिजे. म्हणजे एक तुमचं प्लस असणार आहे, एक मायनस असणार आहे, ते काय आपण ॲडजस्ट करू. मग मला सांगा आता 7 1 आणि 7 असं जर डिफरन्स घेतला तर किती होतोय? 6चा. पण जर 7 आणि 11चा डिफरन्स घेतला तर 4चा. इथं पण बघा 9 आणि 3चा घेतला तर 6. 9 आणि 4चा घेतला तर 13चा. हां म्हणजे आपली एक टर्म ही 7 जी आहे त्याच्यापेक्षा दुसरी जी 11 असणार आहे ती मोठी असणार आहे. इथे 9ची असणार छोटी असणार आहे, 3ची असणार आहे ती मोठी असणार आहे. मग आता 837 याच्या जवळचा वर्ग कोणाचा येते? हां 719 कितीचा वर्ग आहे? आहे वर्ग बरोबर 719. मग कितीचा आहे? 25चा वर्ग 625. 26चा 256. 27चा 729. 28चा 30चा वर्ग किती आहे? 900. हां 30चा वर्ग 900. 30चा वर्ग 900. मग आपण असं बघू शकतो पहिली टर्म 27 गुणिले 31 करा बरं. आलं की हां म्हणजे 27 आणि 31 हे तुमचे हे झाले. आता मला याची साईन सांगायची, आता चुकायचे नाही. साईन सांगायची 27ला काय असेल आणि 31ला काय असेल.
बघा. हा +4 घ्यायचं. मायनस दोन्हीच मायनस. दोन्ही मायनस केल्यावरती काय होते? मायनस प्लस मायनस किती काय येतं? प्लस येतं ना. मायनस प्लस मायनस मायनस येतं. पण ते दोघांची बेरीज होते. गुणिले गुणिलेचं ते आता सोडून द्या. मला इथं फक्त पाहिजे. हे आता काय झालं? तिथं दोघांचा गुणाकार मायनस आला पाहिजे. पण दोघांची बेरीज काय आली पाहिजे? +4 आले पाहिजे. हा, मग मायनस गुणाकाराचं साईन कधी येतं? मायनस गुणिले प्लस बरोबर मायनस येतं. हा, मग याच्यातलं एकाचं मायनस असणार, एकाचं प्लस असणार. ह्याच्यावर जरा काम करा घरी गेल्यावर आता. एकाचं मायनस असणार आहे, एकाचा प्लस असणार आहे. तर कोणाचं मायनस असेल आणि कोणाचं प्लस असेल? मायनस मायनस आणि +1. का काढलं हे? का काढलं? का घेतलं तुझं? डिफरन्स +4 आला पाहिजे. बरोबर आहे. मग ज्यावेळेस आता हे आलं, आता हे पुढे ते मी सांगितलं होतं ना काल, ते कॉमन काढा वगैरे. ज्यावेळेस इथं काहीच नसेल, एक्स स्क्युअरच्या बरं का, पुढे काहीच नसेल, त्याला मायनस साईन आहे, तो डायरेक्ट एक्स बरोबर घ्यायचा. म्हणजे एक्स बरोबर काय आलं आपलं? 27. मग पुढचे टर्म, पहिली 27 आली, दुसरी 29 आली, तिसरी 31 आली. आलं? हे जरा मायनस प्लस जरा हे करा. एक ते नऊच्या पटीतच येणार ना, म्हणजे मी ते शेवटचं युनिट डिजिटचं म्हणताय का तुम्ही? 1 ते 9 मध्येच येणार ना. तुम्ही परत जरी घेतलं तरी 11 घेतलं. हा, मग तसं उलट करायचं. मग उलट बी बघायचं, की जसं की आता इथं 1 ते 7 तुम्ही मला 6 म्हणजे 6 म्हणलं मी. पण जर उलट केलं, 7 आणि 11 असं पुढचं घ्यायचं मग. हं? घेऊन ये. थांबा, हे नंतर घेऊ. संपत आलाय, सिंपल घेऊया सर. सिंपल नाही का? हा, तुमचा क्वेश्चन घे. तुमचा क्वेश्चन काय होता? काय होता तुमचा क्वेश्चन? The difference of two of the square of the square of two consecutive even integers, integers divisible by
डिव्हिजिबल बाय ऑप्शन पहिला तुम्हाला लवकर सापडेल. एकशे नऊ ना, 3 4 6 आणि 7. तीन 4 6 आणि 7. बरोबर. आता बघा, डिफरन्स ऑफ द स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन इंटीजर. हा, पहिला इव्हन इंटीजर काय असू शकतो? एक्स. दुसरा काय असणार मग? इव्हन नंबर एक्स प्लस 2. ते काय म्हणलेत की त्याच्यातला त्यांच्या वर्गातला फरक किती आहे, ते कितीने डिव्हिजिबल आहे. तर मला पहिला नंबर, मोठा नंबर कुठला असणार आहे? हा असणार आहे. हा, म्हणजे कसं मग असू शकतो? एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग याचं हे केल्यानंतर सोल्युशन केल्यानंतर काय येते? एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. एक्स स्क्वेअर कॅन्सल, राहिलं काय शिल्लक? 4 प्लस 2x. तर बघा आता तुमच्या प्रत्येक याच्यामध्ये काय होते? ॲड 4 होते. तर मग इथे ऑप्शनमध्ये बघा आपल्याला काय ऑप्शन 4 आहे. 4 न डिव्हिजिबल जाईल. आता हे जर सिंपल स्वरूपातले करायचं असेल तर तुम्हाला पहिला नंबर काय घ्यावा लागेल माहिती आहे का? 2x. हा, दुसरा नंबर काय होईल मग? 2x प्लस 2 होईल ना. हा, इवन नंबर. हा, मग आता याचं जर पहिल्यांदा 2x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा मायनस 2x स्क्वेअर. हे काय होईल मग? 4x स्क्वेअर प्लस 4. बरोबर. आणि पुढे काय होईल अजून? 2ab बघा प्लस 2 इंटू 2x प्लस 2x इंटू 2 मायनस 4x स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे काय राहिले? 4x स्क्वेअर प्लस 4 इथे प्लस 2 दुनी 4 4 दुनी 8 8x मायनस 4x स्क्वेअर. बरोबर. मग हे कॅन्सल झालं, राहिले काय? 4 प्लस 8x. म्हणजे तुमचा नेहमी 4 शिल्लक राहतोय, म्हणजे तुमचं काय होणार आहे? 4 न भागताय. ओके, हे सोपं आहे ना, सिंपल. म्हणून मी पहिल्यांदा हे घेतलं. बुकमध्ये ते तसं दिलंय 2n वगैरे नाही का, त्या स्वरूपात दिलेलं आहे. ओके, चल थांबू इथं. उद्या ते राहिलेले 2-3 घेऊ आणि मग रिजनिंग चालू करू.